मी आहे युद्धराज रामटेके, ग्रामरक्षक यूट्यूब चॅनलतर्फे मी अमरावती जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आहे आणि या ठिकाणी शांताबाई आठोर आणि विजया आठोर ह्या उपोषणाला बसलेल्या आहेत। याचं कारण असं की त्यांचे वडील उकरडा पुंडलिकराव आठोर हे मनपा अमरावतीमध्ये कार्यरत असताना त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांचे वारस म्हणून त्यांची एकमेव मुलगी विजया तिला अनुकंपेवर नोकरी पाहिजे होती। शिवाय जे काही लाभ आहेत निवृत्तीचे ते सर्व लाभ पाहिजे होते, परंतु राजकीय दबावाखाली त्यांना ते मिळालेच नाहीत। त्यांनी न्यायाकरता हायकोर्ट, सर्वोच्च न्यायालय अशा सर्व ठिकाणी त्यांनी लढा दिला आहे आणि सर्वांकडून त्यांच्या बाजूने निर्णय आला असताना देखील हे जे सत्ताधारी लोक आहेत त्यांच्या हस्तक्षेपामुळे त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि अशा प्रकारे त्यांच्यावर अन्याय झाला। तो अन्याय कशा प्रकारे झाला तो आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊया। कार्यकाळापासून आमचं आंदोलन सुरू आहे। महानगरपालिकेने बेकायदेशीरपणे माझ्या वडिलांची अनुकंपा नोकरी अनुराज मुलगा सागर याला दिली। त्यानंतर माझ्या आईचं घरसुद्धा सागर व त्याच्या आई आणि त्याच्या भावाच्या नावाने हस्तांतरित करून दिलं। सागर, त्याची आई, त्याचा भाऊ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके, अविनाश मार्डीकर, सुभाताई खोडके यांचे कार्यकर्ते असल्यामुळे त्यांच्या दबावामुळे जी नोकरी आणि आमचं घर त्यांना देण्यात आलं। खोडके हे महानगरपालिका प्रशासन, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांच्यावर सतत दबाव टाकून आमच्यावर अन्याय करत आहे। असं असताना माननीय विद्यमान आदरणीय भूषण गवई साहेब आता सरन्यायाधीश झालेले आहे भारताचे आणि माझी अपेक्षा आहे मी महाराष्ट्राची आहे, आपले सरन्यायाधीश महाराष्ट्राचे आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा सरन्यायाधीश होण्याचा आनंद उत्सव हा वकील संघ साजरा करत आहे। वकील संघ जेव्हा एखाद्या न्यायाधीशांचा जल्लोष साजरा करतात सरन्यायाधीश होण्याचा, असे न्यायाधीश किती न्यायप्रिय, किती कायद्याला धरून आणि चांगलं त्यांचं न्यायदान असेल अशा न्यायदात्याकडे आज आमची अपेक्षा लागलेली आहे की त्यांनी आम्हाला न्याय द्यावा, माझ्या वडिलांची अनुकंपा नोकरी द्यावी। आज आमच्या आंदोलनाचा 25वा दिवस आहे। प्रशासन, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त कोणीही दखल घेत नाही, पण माननीय सरन्यायाधीश भूषण गवई साहेब आमची दखल घेणार आणि आम्हाला न्याय देणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। शांताबाईच्या वतीनं विजया आठोर यांनाच नोकरी मिळावी अशा प्रकारचे न्यायालयीन आदेश आहेत। शिवाय विभागानं देखील सुनावणीमध्ये त्यांचा हक्क मंजूर केलेला आहे। म्हणजे न्यायव्यवस्था आणि प्रशासन यांनी त्यांना न्याय दिलेला आहे, परंतु राजकीय मंडळीच्या हस्तक्षेपामुळे त्या न्यायाची अंमलबजावणी होत नाही, हा एक अन्याय आहे। म्हणून म्हणजे सत्तेच्या बाजूनं सर्व काही असते। बाबासाहेब म्हणाले होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की तुमच्या सर्व समस्यांची गुरुकिल्ली राजकीय सत्ता आहे, ती सत्ता हस्तगत करा। आता हा सत्ताविहीन समाज असल्यामुळे यांना न्याय मिळत नाही, ती त्यांची व्यथा त्यांनी मांडून दिली। इथे त्याकरता न्यायाकरता त्या उपोषणाला बसलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके, सुभाताई खोडके व अविनाश मार्डीकर या तीनही लोकांनी जे आमच्यावर 2012पासून सतत अन्याय केलेला आहे आणि त्यांच्या अन्यायाच्या निषेधार्थ आज एक मुलगी तिच्या वडिलांच्या अनुकंपा नोकरीपासून वंचित आहे आणि माझी आई तिच्या स्वतःच्या घरातून बेघर केलेली आहे। या अन्यायाच्या निषेधार्थ 28 एप्रिल 2025पासून आम्ही ते धरणे आंदोलन करत आहोत। आजचा आंदोलनाचा 22वा दिवस आहे। माझी आई चक्कर येऊन पडली, तिच्या डोक्याला भरपूर लागलेला आहे। असं असताना शासन आणि प्रशासन दोन्हीही दखल घेत नाही। आम्ही भारताचे सरन्यायाधीश माननीय तत्कालीन विद्यमान सरन्यायाधीश माननीय संजीव खन्ना यांना न्याय मागत होतो, पण आता संजीव खन्ना साहेबांची निवृत्ती झाली आहे, ती रिटायर झालेली आहे आणि भारताला 52वे सरन्यायाधीश विद्यमान भूषण गवई साहेब मिळालेले आहेत।
आणि भूषण गवई साहेब हे न्यायाधीश झाल्यानंतर सरन्यायाधीश झाल्यानंतर त्यांच्या सरन्यायाधीश होण्याचा, भारताचे सरन्यायाधीश होण्याचा एवढा मोठा जल्लोष वकील संघाने साजरा केला आहे. अशा न्यायदात्याचं न्याय किती निपक्ष आणि किती चांगलं कायद्याला धरून न्याय असेल. आणि आम्हाला आनंद आहे की आज आमचं आंदोलन त्यांच्या कार्यकाळामध्ये चालू आहे. आणि माननीय भारताचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई साहेब सर्व महाराष्ट्राचे शासन निर्णय पाहून सर्व डॉक्युमेंटची पडताळणी करून अनोरस मुलगा सागर याला बेकायदेशीरपणे जी महानगरपालिकेने नियुक्ती दिली आहे अनुकंपा नोकरीची, ती नियुक्ती काढून मला माझ्या वडिलांची नोकरी देतील आणि आम्हाला न्याय देतील याची आम्हाला पूर्ण शाश्वती आहे.